फडणवीस साहेबांचं वाक्य माझ्या खूप चांगलं लक्षात आहे की महाराष्ट्र हा शिव्यांना लक्षात ठेवत नाही, कर्तृत्व लक्षात ठेवतो. आता महाविकास आघाडीचे जे सरकार आहे त्याच्यामध्ये सगळे वारसाने बसलेले लोक आहेत, आमदार असतील किंवा मंत्री असतील. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी होते आणि ते टीका करायचे, म्हणजे बारामतीचा तालुक्याचा अध्यक्ष, पुण्याचा राष्ट्रवादीचा शहराचा अध्यक्ष. PR टीम असू द्यात किंवा सामान्य लोकांनी केलेले टीका या आमदारापर्यंत पोहोचतात का? खरंच सांगू तर जो चिखली मतदारसंघ आहे हा परंपरेने काँग्रेसचा गड मानला जायचा, तर अशी तुम्ही कुठली स्ट्रॅटेजी वापरली की 2019 आणि 2024मध्ये राहुल बोंद्रे यांचा तुम्ही पराभव केला आणि तुम्ही दोन्ही टर्म चांगल्या मतांनी निवडून आले? म्हणजे विकासाच्या बाबतीमध्ये चिखली खूप दूर होतं. आपल्याला मंत्रिपद भेटलं नाही, तर आपल्याला काय वाटतं की कुठे का आपल्याला ते मंत्रिपद भेटलं नाही? एखाद्या मंत्र्याच्या मतदारसंघामध्ये एवढे विकास कामं झाले नसतील तेवढे विकास कामं माझ्या चिखली मतदारसंघामध्ये झाले. आरक्षण आहे म्हणून त्या महिला तिथे आहेत, परंतु खरंच त्यांना काम करण्याची किती संधी मिळते? एका साईडला आर्थिक सक्षमीकरण आणि या सर्व गोष्टींबद्दल बोलतो, दुसऱ्या हाताने आपण म्हणतो त्यांना एक आर्थिक मदत लाडक्या बहिणीच्या योजनेअंतर्गत देतो. मग हे कुठेतरी आयरन किंवा कॉन्ट्राडिक्टरी नाही वाटत का? देवा भाऊ लाडकी बहीण पतसंस्था बुलढाणा जिल्हा मर्यादित. की देवा भाऊ म्हणजे एक गुंडगिरीचं नाव आहे, परंतु काँग्रेसच्या काळामध्ये त्याला बजेटच ठेवलं जात नव्हतं. आता जर का मागे वळून पाहिलं तर ते मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठवाड्याला काय दिलं? देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहेत म्हणून ते आरक्षण देत नाही आहेत. मग मला सांगा, आतापर्यंत जे मुख्यमंत्री होऊन गेले महाराष्ट्राचे मराठा, त्यांनी काय केलं? मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हे काही फक्त फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतरच नाहीये. मराठा आरक्षणाचा इम्पॅक्ट विदर्भावर कमी झाला असे आपल्याला वाटते का? महिला म्हणून तुम्ही भाजपाच्या हिंदुत्वाकडे आणि शिवसेनेच्या हिंदुत्वाकडे कसे पाहता? वोट चोरीबद्दल आपल्याला काय म्हणायचं आहे? कन्फ्यूज व्यक्तिमत्व आहे राहुल गांधी. म्हणजे आपल्याला जीवे मारण्याची धमकी आली आणि आपण एकदम कणखर भूमिका घेतली, तर एक महिला म्हणून आपण या सगळ्या धमक्यांना कशा समोर जाता? चिखली मतदारसंघासाठी येणाऱ्या आगामी वर्षात आपला ड्रीम प्रोजेक्ट कुठला? मित्रांनो नमस्कार, आपण आपल्या प्राईम संवाद या यूट्यूब चॅनलवरती नेतागिरी ही मालिका सुरू केली आहे आणि नेतागिरी या मालिकेच्या दुसऱ्याच भागात आज आपण विदर्भातील भाजपाच्या निवडून आलेल्या एकमेव महिला आमदार यांच्यासोबत आज आपण मुक्त चर्चा करणार आहोत. त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली मतदारसंघात जवळपास 15 वर्षांनी कमळ फुलवलं आहे. त्यांचा जीवनप्रवास जर आपण पाहिला तर मिनी मंत्रालय म्हणजेच जिल्हा परिषद ते विधानसभा असा त्यांचा प्रवास आहे आणि हा प्रवास होत असताना अनेक त्यांच्यासमोर आव्हाने आली. एक महिला आमदार म्हणून त्यांच्यासमोर कुठली आव्हाने आली, त्या सर्व आव्हानांना कसे समोर गेलेत, त्यांना एक महिला आमदार म्हणून महिलांसाठी असं वेगळं काय करू वाटतं एक आमदार म्हणून, हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. श्वेता मॅडम नमस्कार. नमस्कार. प्राईम संवाद या यूट्यूब चॅनलवरती आपले मी खूप खूप स्वागत करतो आणि नेतागिरीच्या दुसऱ्या भागात आपण आलात, मी आधीच आपले आभार मानतो. व आपण सुरुवात करू मॅडम की एक महिला आमदार म्हणून किंवा एक आमदार म्हणून आणि विदर्भातील एकमेव भाजपाच्या महिला आमदार आपण आहात, तर आपल्या दिवसाची सुरुवात ही कशी होते? नमस्कार. सर्वप्रथम प्राईम संवादच्या माध्यमातून नेतागिरी ही जी सिरीज तुम्ही चालू केलेली आहे, मी त्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा देते. अतिशय अभिनव असा उपक्रम आपल्या या यूट्यूब चॅनलने सुरू केलेला आहे. एक पॉलिटिशियन म्हणून प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये काम करत असतो, परंतु अशा चॅनलच्या माध्यमातून आम्ही जे काम करतो आहे ते मतदारसंघाच्या बाहेरपर्यंत जाण्यासाठीच एक चांगलं प्लॅटफॉर्म आहे आणि तुम्ही ते उपलब्ध करून दिले. तुमचे मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा तुम्हाला. राजकारणामध्ये काम करत असताना आव्हानं हे खूप राहतात, संघर्ष हा प्रत्येकालाच असतो आणि खास करून ज्यांना वारसा नाही आहे अशांना थोडा जास्त संघर्ष करावा लागतो. दिवसाची सुरुवात जर का म्हटली तर माझं मतदारसंघामध्ये जनसंपर्क कार्यालय आहे
परंतु तिथे सगळी माझी ऑफिसची टीम असते, तिथनं सगळं जे कागदपत्र वगैरे जो व्यवहार आहे कचेरी टाईप ते तिथनं चालते. परंतु मी लोकांना घरीच भेटते त्याच्यामुळे, आणि माझं घर हे 24 तास सगळ्यांसाठी खुलं असते. जेव्हा मी तयार होऊन बाहेर पडते, मग ते सकाळचे 7 असतील, 8 असतील, 9 असतील, तर तेव्हा माझा जो समोरचा हॉल आहे, लिव्हिंग रूम आहे, ते जनतेने पूर्ण फुल भरलेलं असते. त्याच्यामुळे सगळ्यात पहिले जनता दरबार होतो. डिपेंड्स ज्या पद्धतीने शेड्यूल आहे, काही कार्यक्रम आहेत, त्या पद्धतीने सुरुवात जनता दरबारने होते. जनता दरबारने सुरुवात होते. आणि आता ताई कसं आहे, शारदीय नवरात्र सुरू आहे आणि एक महिला म्हणून आपण पाहतो की महिलांचे अनेक रूप असतात. आता एक महिलेला घरी पण तेवढाच टाईम देणं महत्त्वाचं असतं. तर आपण म्हटलं की सकाळपासूनच जनता दरबार सुरू होतं. मग अशा व्यस्त स्केड्यूलमध्ये आपल्या घरी, म्हणजे आपल्या घरात आपलं लक्ष देणं होते का? म्हणजे पर्सनल लाईफ त्या ठिकाणी राहत नाही. पूर्ण मतदारसंघच एक कुटुंब राहतं, त्यांची ती जबाबदारी आपल्यावरती असते. त्याच्यामुळे जे पती असतील, मुलगा असेल, सासू सासरे, आई वडील यांना पाहिजे त्याप्रमाणे आपण वेळ देऊ शकत नाही, हेही तेवढंच खरं आहे. परंतु जबाबदारी पूर्ण मतदारसंघाची असल्यामुळे त्यांच्याही सुखदुःखामध्ये आम्ही सहभागी राहतो. त्याच्यामुळे मनाला समाधानसुद्धा मिळतं. मग तुम्हाला जास्त समाधान लोकांमध्ये वाटतं की घरी, की यामध्ये तुम्ही बॅलन्स साधता? हे बघा, आता एका पदावरती आहोत, त्या पदावरती येण्यासाठी सर्वसामान्य जनतेचे मतदानरूपी आशीर्वाद मिळालेले आहेत. त्याच्यामुळे जबाबदारी आहे की त्या लोकांच्या सुखदुःखामध्ये, अडचणीमध्ये आपण असलो पाहिजेत. आणि त्या अडचणी जेव्हा सोडवतो तेव्हा त्या लोकांच्या चेहऱ्यांवरचं समाधान हे खूप लाख मोलाचं राहतं. एक ब्लेसिंग्स पण भेटतात, की ब्लेसिंग्स भेटतात, आपल्याला पुन्हा पुढे काम करायला ऊर्जा मिळते आणि समाधान स्वतःला सुद्धा मिळतं. आणि काम करण्यासाठी ही ऊर्जाच महत्त्वाची असते. की नक्कीच काम करत असताना ऊर्जाच महत्त्वाची असते. राजकारण हे असं क्षेत्र आहे की इथे आपण काही करा, काम करत असताना कधी ते कमी आहे. आणि विरोधक नेहमी आपण कुठे चुकतोय याच्या शोधामध्ये असतात. त्याच्यामुळं कायम टीका किंवा क्रिटिसाइज केलं जातं. परंतु त्याच्यामध्ये जेव्हा अशा गोरगरीब जनतेचे कामं होतात आणि त्याचं जे समाधान मिळतं ते अधिक पुढचे कामं करायला ऊर्जा देतं. किंवा विरोधकांच्या टीकेला मला वाटतं ते काम केल्यानंतर जे समाधान आहे ते खूप एक आनंददायी देतं. बरोबर. पण ताई, मला एक प्रश्न असा विचारू वाटतो की आपण नेहमीच म्हणतो की महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राने जिजामाता, सावित्रीबाई फुले, त्यानंतर अनेक अशा महिला दिल्यात की ते आपले प्रेरणास्थान आहेत. परंतु सद्यस्थितीत महिलांचे महाराष्ट्रातील राजकारणाचे स्थान पाहिल्यास आणि एकंदरीतच जे क्रिटिसिझम आपण म्हटलं, ते क्रिटिसिझम एवढ्या खालच्या पातळीचं असतं. कुठेतरी जो महिलेचा मनोबल असतो तो कमी होतोय का, किंवा कमी होताना दिसतोय? कारण की तुम्ही एका आमदारकीसारख्या पदावरती आहे, जनतेने तुम्हाला निवडून दिलं, आणि या क्रिटिसिझमकडे तुम्ही कसं पाहता? म्हणजे या विरोधक असू द्या किंवा आपल्याही पक्षातले लोक असू द्या, अनेक वेळा विरोध करत असतात, खालच्या पातळीवरचे कमेंट करत असतात. मग या सगळ्या गोष्टींना तुम्ही कसे घेता? आणि नवीन पिढी राजकारणातील, विशेषतः ज्या महिला आहेत, त्यांना तुम्ही राजकारणात येण्यासाठी प्रेरित करत असताना कुठले मुद्दे सांगाल की त्यांनी राजकारणात यायला पाहिजे? जोपर्यंत चांगले लोक राजकारणामध्ये येणार नाही तोपर्यंत राजकारणाची जी परिभाषा आहे किंवा राजकारणाचा मुख्य उद्देश आहे की संविधानाच्या माध्यमातून शोषित घटकांपर्यंत पोहोचणं आणि त्यांना खरं समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणणं. आणि या प्रवाहामध्ये आणत असताना शासन, सरकारी ज्या योजना आहेत त्या योजना त्यांना मिळवून देणं, त्यांच्यासाठी काम करणं. आणि हे काम करत असताना मला असं वाटतं कुठेही आपला स्वतःचा स्वार्थ त्या ठिकाणी न ठेवता जर का आपण काम केलं, जनतासुद्धा सुखी राहते, आनंदी राहते. आणि विरोधकांचं तर काम आहे विरोध करणं किंवा टीका करणं. जोपर्यंत ते विरोध करणार नाही, टीका करणार नाही, त्यांचं सुद्धा अस्तित्व टिकून राहणार नाही. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीला तो विरोधकांचा असणारच आहे. आणि राहिला प्रश्न कमेंट्सचा वगैरे सोशल मीडियाच्या माध्यमातून, म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार असतानाच मला आठवतंय त्या काळामध्ये
महाविकास आघाडीच्याच काही नेत्यांनी खूप चुकीच्या पद्धतीने काही टीम्स हायर केल्या होत्या, हजार त्यांच्या PR टीम्स. आता महाविकास आघाडीचे जे सरकार आहे त्याच्यामध्ये सगळे वारसाने बसलेले लोक आहेत, आमदार असतील किंवा मंत्री असतील. त्यांच्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करून PR टीम बसवणं ही काही मोठी गोष्ट नाही आहे. संभाजीनगर पुण्याला त्यांनी हजार मुलं हायर केले होते. आणि त्याच्यावरती ज्या काही आम्ही कुठले आंदोलन केले, आम्ही कुठली पोस्ट टाकली की त्याच्यावरती अतिशय घाणेरड्या म्हणजे पातळी सोडून टीका त्या ठिकाणी राहायची. पण मला असं वाटतं, आणि विशेष म्हणजे काही ठराविक पक्षाचे पदाधिकारी होते त्या काळामध्ये, नाव वगैरे घेतलं. हो, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी होते आणि ते टीका करायचे. म्हणजे बारामतीचा तालुक्याचा अध्यक्ष, पुण्याचा राष्ट्रवादीचा शहराचा अध्यक्ष, ते लोक टीका करायचे. तर आम्हाला असं वाटायचं की अरे बाबा, तुम्ही सत्तेमध्ये आहात, तुम्ही आमच्यावरती टीका करण्यापेक्षा कोविडच्या काळामध्ये तुम्ही त्यांना काय मदत करू शकतात, पुण्यातल्या लोकांना, बारामतीच्या लोकांना, ते तुम्ही बघा. परंतु ते न होता खूप चुकीच्या पद्धतीने कमेंट्स व्हायच्या किंवा कुठलेही त्यामध्ये अशी पातळी ठेवली नव्हती, मर्यादेच्या खाली जाऊन त्या ठिकाणी टीका व्हायच्या. मला असं वाटतं आपण पॉझिटिव्हली जर काम केलं आणि त्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर शेवटी कामच बोलतंय, प्रश्नच नाही. फडणवीस साहेबांचं वाक्य माझ्या खूप चांगलं लक्षात आहे की महाराष्ट्र हा शिव्यांना लक्षात ठेवत नाही, कर्तृत्व लक्षात ठेवतो. त्याच्यामुळे आपलं जे काम आहे गोरगरीब जनतेसाठीचं, ते काम आपण चालू ठेवलं पाहिजेत. टीका करणारे सगळे ते हायर PR एजन्सीज आहेत, त्यांचं ते काम करतात. बरोबर. मला फक्त एक असा प्रश्न विचारायचा आहे की, आणि हा जनतेला पण प्रश्न पडतो की PR टीम असू द्यात किंवा सामान्य लोकांनी केलेल्या टीका या आमदारापर्यंत पोहोचतात का? खरंच सांगू तर सोशल मीडिया बघायला वेळ मिळत नाही. आता व्हॉट्सॲप खूप चांगलं माध्यम झालेलं आहे जनतेच्या समस्या आमच्यापर्यंत पोहोचण्याच्या. परंतु आम्ही कायमच जनतेमध्ये राहतो. अशा वेळेला ते फोन बघणं, फोनमध्ये काय कमेंट्स आलेले आहेत किंवा व्हॉट्सॲपला काय आलेलं आहे ते बघणं जरा कठीण जातं. जेव्हा संपूर्ण दिवसाचं शेड्यूल संपतं आणि जेव्हा घरी जेवण झाल्यानंतर निवांत बसतो, त्यावेळेला एक अर्धा तास वगैरे सोशल मीडिया, त्याच्यामध्ये मग सगळंच फेसबुक आहे, ट्विटर आहे. आपण घरच्या लोकांसोबत कधी अशा क्रिटिसिझम बद्दल चर्चा होते का, किंवा तुम्हाला एखादा मुद्दा आवडला नाही आणि ते तुम्ही कुठे बोलू शकत नाही, पण घरच्या व्यक्तींसोबत नाही, घरात आल्यानंतर राजकारणावरती काही बोलत नाही, घरी पण तेच, बाहेर पण तेच. घरी आल्यानंतर कुठेतरी आपण एक रिलॅक्स मोड मध्ये आलेलो असतो. म्हणजे तुम्ही समतोल राखता, म्हणजे घरच्या घरी आल्यावर रिलॅक्स आणि जनतेत गेल्यावर जनतेचे प्रश्न. मला याच अनुषंगाने एक प्रश्न विचारायचा होता की आपण 2019 आणि 2024 अशा 2 टर्म, त्याच्या आधी तुम्ही जिल्हा परिषदेला निवडून आल्या. ताई, जो चिखली मतदारसंघ आहे हा परंपरेने काँग्रेसचा गड मानला जायचा, तर अशी तुम्ही कुठली स्ट्रॅटेजी वापरली की 2019 आणि 2024मध्ये राहुल भोंद्रे यांचा तुम्ही पराभव केला आणि तुम्ही दोन्ही टर्म चांगल्या मतांनी निवडून आले? तर त्यामध्ये कुठली स्ट्रॅटेजी जी आहे तुम्ही वापरली किंवा आपल्या संपूर्ण भाजपा या पक्षाने वापरली आहे, आपल्याला असं सांगता येईल? सुरुवात खरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपासून झाली. 2017मध्ये जेव्हा उदयनगर जिल्हा परिषद क्षेत्रातून मी उभे राहिले होते आधी. तर उदयनगरमध्ये कधीच भारतीय जनता पार्टीला यश मिळालेलं नव्हतं आतापर्यंत. आणि साधारणतः असं राहतं की जे आपलं गाव राहतं ते गाव त्या सर्कलमध्ये असलं पाहिजे. परंतु आमचं जे गाव आहे तोरणवाडा, ते उदयनगरमध्ये येत नव्हतं. तरी सुद्धा पक्षाने माझ्यावरती विश्वास ठेवला, मला तिथली उदयनगरची उमेदवारी दिली आणि न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचा निकाल लागला. प्रचंड बहुमताने मी निवडून आले. निवडून आल्यानंतर कुठल्याही म्हणजे क्षुल्लक गोष्टींवरती राजकारण न करता विकासाला प्राधान्य दिलं. जेवढं शक्य आहे तेवढे विकास कामं त्या उदयनगर जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये केलेत. मग तुम्ही महिला बाल विकास सभापती मी होते. आणि मग त्या अंगणवाड्या असतील, अंगणवाड्यांचं डिजिटलायझेशन असेल, जिल्हा परिषदेच्या शाळा असतील, सोलारच्या माध्यमातून त्यांचं अपग्रेडेशन असेल, अंतर्गत गावातले रस्ते नाल्या,
म्हणजे विकासाच्या बाबतीमध्ये चिखली खूप दूर होतं. बरोबर. जिल्हा परिषदेमधून जो काही फंड मला मिळत होता आणि तेव्हा सरकार भारतीय जनता पार्टीचं होतं. बरोबर. तेव्हा 2014 ते 19 फडणवीस साहेबांनी सुद्धा 25-15च्या माध्यमातून चांगला फंड मला त्या वेळेला दिला होता. तर त्या फंडमुळे खूप चांगल्या पद्धतीने एक विकासाचं रोल मॉडेल किंवा एक पायलट प्रोजेक्ट मी उदयनगर क्षेत्रामध्ये केला, जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये. आणि तो बघून बाकी मतदारसंघामध्ये सुद्धा एक माझी इमेज ही डेव्हलपमेंटची बनली की बाबा ताईंना जर का विधानसभा ची संधी मिळाली तर आपल्या भागाचा चांगल्या पद्धतीने विकास ताई करू शकतील. बरोबर. आणि मग तेच विकास कामावरतीच मी भर दिला, संपर्क दांडगा ठेवला. सोशल आता ते तर सोशल नेटवर्किंग खूप महत्वाचं राहतं. मग लग्न कार्य असतील, कुठे दुःखद घटना असेल अशा ठिकाणी भेटी देणं, संवाद साधणं. मला वाटतं संपर्क आणि विकासाची जी एक इमेज आहे किंवा जो विकास जनतेचा केलेला आहे त्याच्यावरतीच मी निवडणूक जिंकलेली आहे. बाकी स्ट्रॅटेजी वगैरे अशी काहीच नाही. तर आपण आता 2 टर्म तिथे निवडून गेलात आणि या 2 टर्ममध्ये आपण भाजपाच्या, तसं मी आधी पण सांगितलं की विदर्भातील एकमेव महिला आमदार तुम्ही या टर्मचे आहात. तर जनतेला पण कुठेतरी वाटत होतं, एकंदरीतच न्यूज चॅनलवरती पण सुरू होतं की श्वेताताईंना कुठेतरी मंत्रिपद भेटेल, पण आपल्याला मंत्रिपद भेटलं नाही. तर आपल्याला काय वाटतं की कुठे का आपल्याला ते मंत्रिपद भेटलं नाही? हे बघा, राजकारणात आल्यानंतर किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये आपल्याला महत्वाकांक्षा असते की आपण ज्या पदावरती आहोत त्याच्यापेक्षा वरची पायरी आपण गाठली पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाला ॲम्बिशन्स असतात आणि ॲम्बिशन्स असलेही पाहिजेत. ॲम्बिशन जर असतील तर व्यक्ती अजून चांगल्या पद्धतीने काम करतो किंवा त्याचे जे ॲम्बिशन्स आहेत ते अचीव्ह करण्यासाठी अजून जास्त मेहनत घेतो. एकंदरीत मतदारसंघाचा पण त्यात विकास, मतदारसंघाचा सुद्धा विकास होतो आणि आपल्याला सुद्धा काम करण्याची संधी एका वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती मिळते, आपल्यालाही शिकायला मिळतं. परंतु तो सर्वस्व निर्णय पक्षाचा असतो. पक्षाला काही अडचणी असतील मला करण्यामध्ये किंवा माझ्यापेक्षा अजून जास्त कॅलिबर असणारे लोक असतील त्यांनी ती संधी दिलेली आहे. अच्छा. नाही, कारण की जनतेला फार वाटायचं की श्वेताताईंना मंत्रिपद भेटलं पाहिजे, म्हणून मी त्या अनुषंगाने तुम्हाला हा प्रश्न विचारला. विदर्भातून एकमेव महिला आमदार असल्यामुळे जनतेमध्ये एक विचार होता की ताईंना मंत्रिपद मिळू शकेल, एकमेव महिला आमदार आहेत आणि भारतीय जनता पार्टीमध्ये महिलांना एक चांगलं स्थान आहे. बरोबर. मोदीजींनी शक्तिवंदन कायदा आणल्यानंतर 33% महिलांचं आरक्षण आणल्यानंतर जास्त आशा पल्लवित झाल्या होत्या लोकांच्या की श्वेताताईंना मंत्रिपद मिळू शकतं. जनता फार निराश झाली होती तेव्हा आम्ही सगळ्या ह्या बाईट्स वगैरे पाहिल्या होत्या. पण आता तुमचा जो जनता जरी निराश झाली होती तरी मला मात्र अशा वैयक्तिक अशा काही अपेक्षा नव्हत्या. अच्छा. कारण मी आमदार असताना आम्हाला 2-2.5 वर्ष मिळाले. त्या 2-2.5 वर्षामध्ये खूप चांगले कामं मी केलेत. जे कुठलं मी काम मतदारसंघाचं घेऊन जायचे फडणवीस साहेबांकडे कधीही नकार किंवा त्यांच्याकडनं दुर्लक्ष त्या कामाच्या संदर्भात झालं नाही. आणि शेवटी प्रत्येक आमदाराला, मंत्र्याला आपला मतदारसंघ हा फर्स्ट प्रायोरिटी राहतो. आणि एखाद्या मंत्र्याच्या मतदारसंघामध्ये एवढे विकास कामं झाले नसतील तेवढे विकास कामं माझ्या चिखली मतदारसंघामध्ये झाले किंवा ते कामं करण्यासाठी फडणवीस साहेब नेहमी कायम पाठीशी राहतात. त्याच्यामुळे मी स्वतः किंवा आमच्या कुटुंबामध्ये मात्र अशी कुठलीही अपेक्षा किंवा अशी नाराजी त्या ठिकाणी नव्हती. अच्छा. आणि आता आपण देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांचा उल्लेख केला. एक पक्षाचे लीडर म्हणून आपल्याला त्यांचं व्यक्तिमत्व कसं वाटतं? फडणवीस साहेबांकडे पाहिल्यानंतर सगळ्यात त्यांच्याकडनं शिकण्यासारखं जर असेल तर त्यांच्यामध्ये खूप भयंकर पेशन्स आहेत. आणि ते पेशन्स असल्यामुळे आणि ते पेशन्स आहेत आणि त्यांचं एखादं स्वप्न असेल ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी पेशंटली ते मेहनत करतात. त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी त्यांची राहते आणि खूप शांततेने ते सगळं करतात. खूप शांततेने. एक ग्रेट लीडर म्हणून सगळे भाजपातले आदरपूर्वक
अगदी अगदी एक नेता जसा असला पाहिजेत सगळ्यांना आता आम्ही त्यांच्यासाठी कार्यकर्ते आहोत, तर आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं ऐकून घेणं असेल, आमचं दुखणं गरहाणं जे काही असेल ते ऐकून घेऊन त्याच्यावरती काम करणं असेल, एक परिवारातले सदस्य म्हणून ते आम्हाला सर्वांना वाटतात. बरोबर. ताई, आपला जो ग्राफ आहे तो नेहमीच चढता ग्राफ राहिला आहे. पहिले जिल्हा परिषद, नंतर सभापती, नंतर 2 टर्म आमदार, आणि आता त्यात एक आणखी भर म्हणजे विदर्भातील परत एकदा एकमेव महिला आमदार तुम्ही आहात भाजपाच्या. तर आपला कॉन्फिडन्स एकदम बूस्ट झाला असेल. मग हा कॉन्फिडन्स जेव्हा बूस्ट होतो, आपण ज्या आपल्या सोबत असणाऱ्या ज्या महिला आहेत महाराष्ट्रातील किंवा एकंदरीतच विदर्भातील किंवा चिखली मतदारसंघातील ज्या महिला आहेत, त्यांना तुम्ही मेन स्ट्रीम राजकारणात आणण्यासाठी की त्या कशा मेन स्ट्रीम राजकारणात येतील किंवा का त्यांनी या राजकारणात आलं पाहिजे? कारण की तुम्ही म्हणजे बाकी महिलांसाठी एक प्रेरणाच आहात. तुमचा कॉन्फिडन्स, तुमचं बोलणं, आणि जसं आपण बाईट्समध्ये पण पाहतो की स्त्री हे पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते, अशा प्रकारचं तुमचं व्यक्तिमत्व आहे. तर तुम्ही काय सांगाल की मेन स्ट्रीम राजकारणात कुठल्या कारणामुळे आलं पाहिजे महिलांनी? आपल्याला जर का समाजाचं भलं करायचं असेल, आपला परिसर, आपलं गाव, आपला तालुका हा विकासाच्या माध्यमातून कुठेतरी एका उंच शिखरावरती आणायचं असेल आणि समाजामधली जी काही विषमता आहे ती विषमता दूर करायची असेल, तर मला वाटते राजकारणासारखं दुसरं कुठलं क्षेत्र नाही आहे. परंतु राजकारणामध्ये येण्याआधी मला हे पण सांगावंसं वाटतं नवीन लोकांना, महिलांना, की सगळ्यात पहिले आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम असलो पाहिजेत. आर्थिकदृष्ट्या सक्षम असणं हे खूप महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. महिलांच्या बाबतीमध्ये जर का म्हटलं तर आपल्या महिला ह्या आर्थिकदृष्ट्या साक्षर पण नाही आहेत आणि सक्षम पण नाही आहेत. विदर्भातील तर चूल आणि मूल अनेक ठिकाणी विदर्भ असेल, मराठवाडा असेल, कोकण असेल, महिला ह्या जोपर्यंत आर्थिकदृष्ट्या साक्षर होणार नाहीत, सक्षम होणार नाहीत, स्वतःच्या पायावरती उभे राहणार नाहीत, तोपर्यंत त्या राजकारणामध्ये इंडिपेंडंटली काम करू शकणार नाही. आजही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 50% महिलांना आरक्षण आहे, परंतु आपण त्याच्या खोलात जर का गेलात तर आपल्याला असं दिसून येईल की आरक्षण आहे म्हणून त्या महिला तिथे आहेत, परंतु खरंच त्यांना काम करण्याची किती संधी मिळते? बऱ्याच ठिकाणी आम्ही बघतोय की ग्रामपंचायतमध्ये सरपंच महिला असते, परंतु त्यांचे पतीच सगळं ते काम बघतात, त्यांना फक्त त्यांची सही घेतल्या जाते. खरं तर त्यांची इच्छाशक्ती असते, त्यांना करायचंही राहते, त्यांच्यामध्ये ते कॅलिबर पण आहेत, परंतु त्यांच्यावरती विश्वास ठेवला जात नाही किंवा हे तुझं काम नाही आहे, आरक्षण मिळालं म्हणून तुला ही संधी मिळालेली आहे. तर तिला मला वाटतं तिच्यावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे, तिला काम करण्याची संधी आपण दिली पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की ज्यांना राजकारणात पुढे यायचं आहे, ज्या महिलेला, तिने सगळ्यात पहिले फायनान्शियली स्टेबल असलं पाहिजे, इंडिपेंडंट असलं पाहिजे. ओके. याच अनुषंगाने एक प्रश्न असा आहे की नुकत्याच महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. तर लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, त्यामध्ये आपण एका साईडला आर्थिक सक्षमीकरण आणि या सर्व गोष्टींबद्दल बोलतो, दुसऱ्या हाताने आपण म्हणतो त्यांना एक आर्थिक मदत लाडक्या बहिणीच्या योजनेअंतर्गत देतो. मग हे कुठेतरी आयरन आहे किंवा कॉन्ट्राडिक्टरी नाही वाटत का? नाही, हे बघा, आज आपण पुण्यामध्ये बसलेलो आहोत. हो, मेट्रो सिटीमधली परिस्थिती वेगळी आहे. इथे मोठे मोठे उद्योग आहेत, MIDC इथल्या डेव्हलप आहे, त्या एखाद्या कंपनीमध्ये, एखाद्या उद्योगामध्ये खूप साऱ्या नोकऱ्यांचे चान्सेस आहेत किंवा महिलांना ते प्लॅटफॉर्म्स आहेत. परंतु ग्रामीण भागामध्ये शेतीशिवाय दुसरा कुठलंही त्यांना साधन नाही आहे. आता ठरवलं जरी आमच्यासारख्यांनी की बाबा एखादा उद्योग न्यायचा, परंतु उद्योग न्यायला तशी इन्फ्रास्ट्रक्चरसुद्धा विदर्भामध्ये आत्तापर्यंत नव्हतं. आता कुठे सुरुवात झालेली आहे फडणवीस साहेबांच्या माध्यमातून. इतक्या दिवस आम्हाला दळणवळणाचे साहित्य नव्हतं काहीसुद्धा, आता समृद्धी मार्ग आलेला आहे. हळूहळू आता विदर्भ डेव्हलप होत आहे. आता आपण पाहिलं गेल्या वर्षी दावोसला जेव्हा इकॉनॉमिक फोरमला फडणवीस साहेब गेले, तेव्हा विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये खूप मोठी गुंतवणूक झाली. आत्ता कुठे प्रोजेक्ट्स येणं किंवा आत्ता कुठे विदर्भातल्या MIDCs डेव्हलप व्हायला सुरुवात झालेली आहे. परंतु आत्तापर्यंत जर पाहिलं तर शेतीशिवाय कुठलाही रोजगार महिलांना मिळत नव्हता. शेती म्हणजे
कोणाची शेती म्हणजे स्वतःची शेती असेल किंवा दुसऱ्यांच्या शेतीवरती रोजंदारीने काम करणं एवढंच त्यांच्या हाताला रोजगार होता. आणि शेती ही पूर्ण निसर्गावरती अवलंबून आहे. अशा वेळेला एखाद्या नोकरी करणाऱ्या व्यक्तीला कसं त्याच्या घरामध्ये ठरलेला पगार आहे, काही होऊ देत तिकडे, अतिवृष्टी होऊ देत किंवा अजून कुठलं नैसर्गिक संकट येऊ दे, कुठलीही आपत्ती येऊ दे, परंतु त्याला त्याचा हक्काचा पगार त्या ठिकाणी मिळतो. तशाच पद्धतीने ही व्यवस्था आर्थिकदृष्ट्या ज्या महिला सक्षम नाही आहेत त्या महिलांसाठी ही व्यवस्था केलेली आहे की कुठेतरी तिला हक्काचे काहीतरी तिच्या संसार चालवण्यासाठी, तिच्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी कुठेतरी एक खारीचा वाटा सरकारला उचलायचा होता, देवाभाऊंना उचलायचा होता. त्यांनी ती स्कीम आणली आणि मला वाटतं त्याचा खूप चांगला फायदा महिलांना होत आहे. बरोबर. नाही, फायदा तर नक्कीच होतोय. मी या अनुषंगाने विचारले की कुठेतरी आपण स्त्रियांचं सक्षमीकरण करण्याचं आपण बोलतो आणि या लाडक्या बहीण योजनेमुळे या स्त्री सक्षमीकरणावर कुठेतरी इम्पॅक्ट होतो का? नाही नाही, अजिबात होत नाहीये. असं नाही की फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच लाडकी बहीण योजना काढण्यात आली. निवडणुकांच्या वेळेला घोषणा जरी झाली तरी ही म्हणजे लाडकी बहीण योजना फक्त निवडणूक झाली आणि तेवढ्यापुरता ठेवली अशातला भाग नाही आहे. गेल्या 2-3 महिन्याआधी महायुतीच्या सरकारने खूप चांगला निर्णय घेतला. ज्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत महाराष्ट्रातल्या, त्या लाडक्या बहिणींचं संघटन चांगल्या पद्धतीने व्हावं आणि सहकाराच्या माध्यमातून त्या लाडक्या बहिणी जोडाव्यात आणि सहकाराच्या माध्यमातून अजून मुख्य प्रवाहामध्ये कसा आणता येईल हा निर्णय शासनाने घेतला. लाडक्या बहिणींची सहकारी पतसंस्था काढून प्रत्येक तालुक्यामध्ये लाडकी बहीण पतसंस्था शासन सुरू करणार आहे. आणि मला विशेष आनंद होतोय की ही जी सरकारने जी घोषणा केली लाडकी बहीण सहकारी पतसंस्था, यातली पहिली महाराष्ट्रातली पतसंस्था आपण चिखलीला चालू केली. आणि त्या पतसंस्थेचं नाव आपण देवाभाऊ ठेवलंय. देवाभाऊ लाडकी बहीण पतसंस्था बुलढाणा जिल्हा मर्यादित. आणि खूप चांगली ती स्कीम आहे महिलांसाठी सक्षमीकरणासाठी. आणि विशेष म्हणजे असं नाहीये की तिचा अध्यक्ष कोणीतरी भलताच राहील आणि कामकाज दुसरं चालेल. त्या नाही, महिला तर पाहतीलच, परंतु कोणत्या महिला की ज्या लाडक्या बहिणीच्या लाभार्थी आहेत त्याच महिला. म्हणजे ती जी पतसंस्था मी पुढाकार घेतला, तिचा अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, तिथे काम करणाऱ्या सर्व स्टाफ, तिथले कर्मचारी, पिऊन, हे सगळे लाडक्या बहिणीचे लाभार्थी आहेत. आणि त्यांना सगळ्यांना एकत्रित करून म्हणजे माझ्या मतदारसंघामधल्या जेवढ्या, माझं क्षेत्र मी बुलढाणा जिल्हा ठेवलेला आहे, तर जेवढ्या लाडक्या बहिणी आहेत त्यांचंच डिपॉझिट फक्त तिथे घेतल्या जाईल आणि त्यांनाच तिथे मार्केटमध्ये जो रेट आहे त्यापेक्षा कमी दराने व्याजदर दिला जाईल. तर मला असं वाटतं या पतसंस्थेच्या माध्यमातून एखाद्या महिलेला जर का कुठला उद्योग टाकायचा असेल तर तिला कमी याच्यामध्ये दरामध्ये तिला कर्ज आम्ही देऊ आणि तिच्या उद्योगाला ती चालनाच मिळणार आहे. त्याच्यामुळे महिला सक्षमीकरण नक्कीच लाडक्या बहिणीच्या योजनेतून होणार आहे. नक्कीच ताई, आपण जो एक सुप्त उपक्रम सांगितला त्यासाठी आपले विशेष अभिनंदन. यामुळे लाडक्या बहिणींचा नक्कीच विकास होईलच. सोबतच मला एक जोड प्रश्न असा विचारायचा आहे की आपण देवाभाऊंचा उल्लेख केला आणि त्या बँकेला देवाभाऊंचं पण नाव दिलं. तर देवाभाऊंचं नाव महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळ्या पद्धतीने घेतलं जाते. तर आपण देवाभाऊंना म्हणजे देवेंद्र फडणवीस, आपली एक बाईट होती की डी फॉर देवेंद्र आणि डी फॉर डेव्हलपमेंट. कुठेतरी अपोजिशन पार्टी म्हणतं की देवाभाऊ म्हणजे एक गुंडगिरीचं नाव आहे, पण आपण म्हटलं की डी फॉर देवेंद्र आणि डी फॉर डेव्हलपमेंट. तर मला तर कुठे असं दिसलं नाही. म्हणजे फडणवीस साहेबांच्या बाबतीमध्ये गुंडगिरी हा शब्द आत्तापर्यंत मी खरं कधी ऐकला नाही. विकास कामाच्या माध्यमातून त्यांनी एक वेगळी उंची महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गाठलेली आहे आणि जी उंची त्यांनी गाठलेली आहे खूप कमी वेळेमध्ये ती गाठलेली आहे. आणि महाराष्ट्रामध्ये कधीही न होणारे विषय त्यांनी खूप शांततेने हाताळलेले आहेत. सगळ्यात पहिले मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय असेल, समृद्धी महामार्ग असेल, महाराष्ट्रामध्ये आपल्या मराठवाड्यामध्ये मराठवाडा वॉटर ग्रीड प्रोजेक्ट असेल, मुंबईमध्ये मेट्रो असेल, पुण्यामध्ये रिंग रोडचा प्रोजेक्ट असेल, आता भक्ती मार्ग असेल,
बार्टी होतं, तसंच मराठा समाजासाठी त्यांनी जे महामंडळ आहे, म्हणजे महामंडळाची स्थापना आधीच झालेली होती, परंतु काँग्रेसच्या काळामध्ये त्याला बजेटच ठेवलं जात नव्हतं. तर ते बजेट त्यांनी आता वाढवलंय. कितीतरी मराठा समाजाचे तरुण मुलं त्या महामंडळाच्या माध्यमातून विविध योजना घेऊन स्वतःच्या पायावरती उभे राहत आहेत. ओबीसींचं वेगळं महामंडळ त्यांनी काढलं. त्या महामंडळाच्या माध्यमातून ओबीसी समाजातली तरुण मुलं मुली हे सुशिक्षित होत आहेत. उद्योगधंद्यांना त्यांना मदत मिळत आहे. म्हणजे कधी नाही अशा प्रकारचे विषय प्रोजेक्ट्स त्यांनी महाराष्ट्राला दिले आणि हे देत असताना विरोधकांच्या हाती ते कुठेही लागत नव्हते. बरोबर. त्याच्यामुळे मग त्यांना जातीवरनं टार्गेट केलं जातं, त्यांच्या परिवारावरती त्या ठिकाणी टार्गेट केलं जातं. आता मला सांगा, कितीतरी असे मुख्यमंत्री होऊन गेलेले आहेत. मराठवाड्यामधून कितीतरी मुख्यमंत्री होऊन गेलेले आहेत, विदर्भामधून मुख्यमंत्री होऊन गेलेले आहेत. परंतु आता जर का मागे वळून पाहिलं तर ते मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठवाड्याला काय दिलं, ते मुख्यमंत्री असताना त्यांनी विदर्भाला काय दिलं, तर काहीही ठोस असं सांगता येणार नाही. परंतु आज फडणवीस साहेबांनी विकास कामांच्या माध्यमातून एक वेगळी उंची गाठलेली आहे आणि महाराष्ट्राला एक वेगळ्या स्थानावरती त्यांनी नेऊन ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे मला वाटते विरोधक त्यांच्यावरती चुकीच्या पद्धतीने टीका करतात किंवा एक वेगळी त्यांची इमेज समाजामध्ये दाखवण्याचं काम करतात. बरं, मी त्याच प्रश्नावर येणार होतो ताई, की जसं तुम्ही म्हटले की त्यांना कधी कधी जातीहून पण टार्गेट केलं जातं, की संविधानिक पोस्टवर ते बसले आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते आहेत. आणि आपण गेल्या महिन्यातच आपण पाहिलं की मराठा आरक्षण झालं आणि कुठेतरी जरांगे पाटलांनी किंवा त्यांच्या समर्थकांनी असं म्हटलं की देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहेत म्हणून ते आरक्षण देत नाही आहेत. मग मला सांगा, आत्तापर्यंत जे मुख्यमंत्री होऊन गेले महाराष्ट्राचे मराठा, त्यांनी काय केलं? त्यांची काहीतरी जबाबदारी होती ना, त्यांचं सुद्धा काहीतरी कर्तव्य होतं. बरोबर. ते स्वतः त्या जातीचे होते. काही आरक्षण हा विषय फक्त मुख्यमंत्र्यांचा नाही आहे. संविधानामध्ये काही बदल त्या ठिकाणी करावे लागतात आरक्षणाच्या संदर्भातले. शेवटी कोणाला असं वाटत नाही की माझ्या काळामध्ये आपण हा जो मराठा समाजाचा विषय आहे आपण हाताळू शकणार नाही. प्रत्येकाला वाटतं की माझ्या कार्यकाळामध्ये हा विषय हाताळला गेला पाहिजे. परंतु हे सगळे निर्णय जेव्हा आपण घेतो, समजा एखादा निर्णय आपण घेतला, मराठा समाजाला असं असं इतकं आरक्षण द्यायचं आहे, परंतु ते कोर्टामध्ये सुद्धा टिकलं पाहिजेत. कोर्टामध्ये टिकण्यासाठी किंवा तशा पद्धतीने आरक्षण देण्यासाठी आपल्याला संविधानामध्ये काही बदल करावे लागतात का? तर ते बदल करणं खरं गरजेचं आहे. त्याच अनुषंगाने ते प्रयत्न पण आता सुरू आहेत. त्या अनुषंगाने हे प्रयत्न सुद्धा सुरू आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हे काही फक्त फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतरच नाहीये. गेल्या 30-40 वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजेत आणि त्याच्यासाठी मराठा समाज लढा देत होता. पण कुठेतरी आपल्याला, आपण सर्वच विदर्भातले आहे, तर कुठेतरी या मराठा आरक्षणाचा इम्पॅक्ट विदर्भावर कमी झाला असे आपल्याला वाटते का? हो, विदर्भावरती कमी झाला म्हणजे विदर्भावरती होण्याचा संबंधच नाही. कारण की विदर्भामध्ये सरसकट मराठा समाजाने कुणबी प्रमाणपत्र घेतलेलं आहे. पंजाबराव देशमुख जेव्हा होते, कृषी मंत्री होते, तेव्हा त्यांनी एक साथ समाजाला, म्हणजे एक त्यांनी साथ दिली होती मराठा समाजाला की बाबा ओबीसीमध्ये आपण आलं पाहिजेत आणि ज्या सवलती आहेत त्या सवलती घेतल्या पाहिजेत. त्याला साथ विदर्भातल्या मराठा समाजाने दिली. त्याच्यामुळे विदर्भामध्ये हा इम्पॅक्ट कुठेच त्या ठिकाणी झालेला नाही आहे. बरोबर. तर आता आपण नुकतेच या सगळ्या प्रश्नांवरून टीकेकडे वळलोच आहे. तर मला एक प्रश्न विचारायचा आहे की भाजपा हा हिंदुत्ववादी पक्ष आहे, शिवसेना हा पण रिजनल हिंदुत्ववादी पक्ष आहे, तुम्ही मिडलमध्ये आहात समजा, कारण की एक महिला म्हणून तुम्ही भाजपाच्या हिंदुत्वाकडे आणि शिवसेनेच्या हिंदुत्वाकडे कसे पाहता? कारण की आतापर्यंत 2014 ते 2019 आपण जर पाहिलं तर शिवसेना आणि भाजप युतीत होते आणि अचानकच त्यांची युती तुटली. युती तुटल्यानंतर हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित व्हायला लागले. तर नेमका काय कुठे फरक आला? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं वाक्य तुम्ही ऐकलंय, आम्ही ऐकलंय, अख्ख्या महाराष्ट्राने ऐकलंय की जेव्हा मला असं लक्षात येईल की शिवसेना ही काँग्रेससोबत काम करेल त्यावेळेला मी माझं दुकान बंद करेल. काँग्रेससोबत जेव्हा उद्धव ठाकरे गेले तेव्हाच हिंदुत्व हा विषय त्यांनी सोडून दिलेला होता. त्यांच्यासाठी सत्ता जास्त प्रिय होती. मुख्यमंत्रीपदाच्या त्या खुर्चीसाठी हिंदुत्व सोडून त्यांनी काँग्रेसची विचारधारा स्वीकारली आणि त्या पदावरती ते बसलेत.
असंवैधानिक पद्धतीने बसलेत. परंतु नंतर शेवटी असं म्हणतात की कर्म जे आहे ते कर्मच आपले पुढे भवितव्य ठरवतात. 2 वर्षानंतर ते चित्र सगळं बदललं. खरं हिंदुत्ववादी विचार घेऊन एकनाथ शिंदे साहेब काम करत होते. ते त्या पक्षातल्या आमदारांना सांभाळत होते. उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना कुठल्याही पद्धतीने त्यांच्याच पक्षातल्या आमदारांकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. 2-2, 4-4 दिवस त्या आमदारांना भेटायचे नाही, मंत्र्यांना भेटायचे नाही. शेवटी एक विस्फोट झाला आणि जे खरे हिंदुत्ववादी विचारधारेला मानून म्हणजे विचारधारा स्वीकारून काम करणारे जे आमदार आहेत किंवा त्या पक्षाचे पदाधिकारी आहेत, त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि एकनाथराव शिंदे साहेबांसोबत म्हणजे खऱ्या शिवसेनेसोबत ते काम करत आहेत. अच्छा, पण ताई मग तुमची हिंदुत्वाची व्याख्या काय आहे? हिंदुत्व तुम्हाला काय वाटतं की हिंदुत्व नेमकी काय आहे? हिंदुत्व बघा एक विचारधारा आहे. आम्ही म्हणजे कायम एकच म्हणणं आहे की हिंदुस्थानामध्ये राहणारा कुठल्याही जाती धर्माचा व्यक्ती असू दे, तो हिंदुत्ववादी विचारधारेचा आहे किंवा त्या हिंदुत्ववादी विचारधारेने प्रेरित होऊन त्याने काम केलं पाहिजे. आपली जी संस्कृती आहे त्या संस्कृतीला प्राधान्य देऊन आपण त्या ठिकाणी काम केलं पाहिजेत. कुठलंही जातीपातीचं धर्माचं राजकारण न करता हिंदुस्थानामध्ये राहणारा हिंदुत्ववादी विचाराचा अशा पद्धतीने आपण समाजामध्ये वावरलं पाहिजेत किंवा राजकारण केलं पाहिजेत. मला याच्याच जोड एक क्विक क्वेश्चन असा आहे, तुम्ही महायुतीत आहात आणि महायुतीतलेच अनेक नेते प्रखर हिंदुत्ववादी म्हणून अनेक जाती धर्मातील लोकांना त्रास देतात किंवा अपशब्द वापरतात. तर अशा कंडिशनमध्ये एक संविधान सर्वांना समान हक्क देते, समान न्याय देते. मग अशा कंडिशनमध्ये असं जर अपशब्द त्यांनी वापरले तर तुम्ही टीका कराल का? हे बघा, प्रत्येकाचा एक स्वभाव असतो, प्रत्येकाची एक स्टाईल असते. मग ती आमच्याही पक्षातली असेल किंवा विरोधकांमधली सुद्धा असेल. त्यांचा तो म्हणजे त्यांची ती स्टाईल आहे आणि त्या पद्धतीने ते काम करतात. अच्छा, वोट चोरीबद्दल आपल्याला काय म्हणायचं आहे? जे आता अपोजिंग पार्टी जी आहे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये, राहुल गांधींनी वोट चोरीचा मुद्दा धरून ठेवला आणि त्यांनी सांगितले की संपूर्ण मोदी गव्हर्नमेंट असू द्या किंवा संपूर्ण राज्यातच जे भाजपाचं सरकार आलेलं आहे ते वोट चोरी करून आलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. हे बघा, लहान मुलं कसे खेळत असतात. समजा आता आम्ही ग्रामीण भागामध्ये चिंचोक्याचा खेळ खेळतो. आम्ही लहान असताना खेळायचो चौफुली करून. आणि जेव्हा समोरच्याच्या लक्षात आलं की बाबा आपण हारतोय तर त्यांनी आधीच नाटक करायचं किंवा हारल्यानंतर नाही बाबा हे असं झालं ते तसं झालं. खेळायचे काही प्रोटोकॉल्स राहतात, ते नियम राहतात. ते नियमाला धरून आपण खेळत असतो आणि त्या खेळामध्ये आपला पराजय झाला की ते सगळे नियम धाब्यावरती बसवून त्याला म्हणजे थोडक्यात रडीचा डाव आपण जो म्हणतो. आता राहुल गांधी हे काँग्रेसचे नेते आहेत. काँग्रेसचा एक ते पूर्ण एक राष्ट्रीय फेस आहे. त्यांना जर काही तक्रारी करायच्या होत्या किंवा कुठं काही चूक झालेली असेल तर त्यांनी कोर्टात जाणं अपेक्षित होतं. तसं न करता ते फक्त मीडियामध्ये येतात, प्रेस कॉन्फरन्स घेतात आणि एक कुठेतरी चुकीच्या पद्धतीने, असंवैधानिक पद्धतीने भारताचं राजकारण बिघडवण्याचा प्रयत्न ते करत आहेत. जर त्यांच्याकडे पुरावे आहेत, जर त्यांना म्हणायचं आहे की बाबा खरंच वोट चोरी झालेली आहे आणि खरंच त्यांना देशाची काळजी आहे, तर त्यांनी सरळ सरळ कोर्टामध्ये गेलं पाहिजे किंवा इलेक्शन कमिशनकडे गेलं पाहिजे, रीतसर तक्रार केली पाहिजे. आत्तापर्यंत जेवढे काही आरोप त्यांनी केले हे फक्त मीडियावरती केलेले आहेत. म्हणजे एका पानाची तक्रारसुद्धा त्यांनी इलेक्शन कमिशनकडे त्या ठिकाणी केलेली नाही आहे. तर त्यांना म्हणायचं आहे की बाबा अशी अशी वोट चोरी झालेली आहे किंवा इथे चुकीच्या पद्धतीने झालेलं आहे, तर त्यांनी रीतसर एक कंप्लेंट केली पाहिजेत. आपलं संविधान तेच म्हणतंय. काहीतरी जिथे कंप्लेंट झाली असेल तर तिथे आपल्याला अर्ज केला पाहिजे, त्याच्यावरती शासन काम करतं. पण तुम्हाला अर्जही करायचा नाही आहे, तुम्हाला नेमकं मग म्हणायचं काय आहे, करायचं काय आहे. कन्फ्यूज व्यक्तिमत्व आहे राहुल गांधी. म्हणजे स्वतः कन्फ्यूज असतात आणि देशाला सुद्धा त्यांना कन्फ्यूज करायचं आहे. एखाद्या वेळी कसं असतं, आपल्याला समोरच्या लोक आपल्याला कन्व्हिन्स आपल्याकडनं होत नसतील तर आपण त्यांना कन्फ्यूज करतो. ही स्ट्रॅटेजी त्यांनी स्वीकारलेली आहे. आणि विशेष म्हणजे आता लोकसभेमध्ये जेव्हा तुमच्या पक्षाला बहुमत मिळतं तेव्हा वोट चोरी होत नाही, तेव्हा ईव्हीएम मशीनवरती आरोप केला जात नाही.
परंतु विरोधकांना जेव्हा तुमच्यापेक्षा जास्त चांगलं यश मिळतं त्यावेळेला लगेच मग EVM हॅक झालंय किंवा मग वोट चोरी झाली असे आरोप त्यांचे केले जातात. मला असं वाटतं राहुल गांधींनी याच्यातून बाहेर पडलं पाहिजे, आपल्या पक्षावरती आपल्या संघटनेवरती काम केलं पाहिजे. आम्ही बघतोय महाराष्ट्रामध्ये रोज कुठल्या ना कुठल्या जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसमधून म्हणजे लोक बाहेर जात आहेत, वेगवेगळ्या पक्षांमध्ये जात आहेत, भारतीय जनता पार्टीमध्ये जात आहेत. राहुल गांधींना फक्त मीडियाचं अटेन्शन किंवा भारतामध्ये अस्वस्थता तयार करून काहीही मिळणार नाही. त्यांनी पक्ष संघटनेवरती काम केलं पाहिजे. अच्छा, म्हणजे एकंदरीत आपलं असं म्हणणं आहे की हे ठोस पुरावे नसल्यामुळे हे सगळे मोघम बोलणं आहे. हे मोघम बोलणं आहे. हे ज्या पद्धतीने नेपाळमध्ये आता वातावरण झालं किंवा जो काही एक तणाव निर्माण झाला होता तसंच तणावाचं वातावरण त्यांना भारतामध्ये निर्माण करायचं आहे आणि भारत हा अस्थिर करायचा आहे. आज मोदीजींच्या नेतृत्वामध्ये भारत एक उंच शिखर गाठत आहे, तर त्याला कुठेतरी तडा गेली पाहिजेत अशा पद्धतीने वर्तणूक त्यांचे वक्तव्य आहेत आणि हे देशासाठी खूप चुकीचे आहे. ते विरोधक आहेत, नक्कीच त्यांनी विरोध केला पाहिजेत, परंतु आपण कुठल्या गोष्टीला विरोध करतोय? आपण भारताची प्रतिमा ही जगभरामध्ये चुकीच्या पद्धतीने प्रेझेंट करत आहोत. हे नुकसान फक्त काँग्रेसचं नाही आहे, हे कुठल्या म्हणजे भारतीय जनता पार्टीचं नुकसान नाही आहे, हे देशाचं नुकसान आहे. उद्याच्या म्हणजे जे आपले तरुण आहेत, ज्या तरुणांचं उज्ज्वल भवितव्य आपल्याला दिसतंय, त्या उज्ज्वल तरुणांच्या भवितव्याचं नुकसान राहुल गांधी करत आहेत. अच्छा, एकंदरीतच ताई आपण ह्या सगळ्या गोष्टी चर्चा करत असताना मी शेवटचे 3 प्रश्न तुम्हाला विचारतो. त्यातील एक प्रश्न म्हणजे आपण फेब्रुवारी महिन्यात अतिक्रमण हटाव आंदोलन केलं आणि आपण अतिक्रमण हटवलं. त्या अनुषंगाने आपल्याला जीवे मारण्याची धमकी आली आणि आपण एकदम कणखर भूमिका घेतली. तर एक महिला म्हणून आपण या सगळ्या धमक्यांना कशा समोर जाता? हे बघा, अतिक्रमण एकतर मी हटवलेलं नाही आहे. अतिक्रमण हे प्रशासन हटवत असतं. काही विकास कामं असतात, त्या विकास कामांना जर कुठे बाधा येत असेल, अडथळा निर्माण होत असेल तर त्या ठिकाणी प्रशासनाच्या पाठीशी भक्कमपणे राहणं हे सुद्धा लोकप्रतिनिधींचं काम राहतं. याच्या आधीसुद्धा म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीसुद्धा आमच्या चिखलीमध्ये बैलजोडी परिसर आहे, त्या बैलजोडी परिसरामध्ये आम्हाला अशाच पद्धतीने अतिक्रमण हटवावं लागलं होतं. तेव्हा आम्ही पाहिलं नाही हे हिंदू आहेत, मुस्लिम आहेत की अजून कुठल्या धर्माचे आहेत. विकास कामाच्या ठिकाणी अडथळा निर्माण होतो आणि ते अवैधरित्या त्या ठिकाणी आहेत, राहतात, तर ते अतिक्रमण आपण काढलं पाहिजे. त्या अनुषंगाने ते अतिक्रमण काढलं आणि आज जर तुम्ही पाहिलं तर त्या चौकामध्ये एक खूप चांगलं व्यवस्था झालेली आहे. लोकांना जाण्या येण्यासाठी ट्रॅफिक त्या ठिकाणी होत नाही. तशाच पद्धतीने जुना मेहकर रोड आहे आमच्या चिखलीमध्ये, तर तिथे सुद्धा काही अडथळा होता. तो अडथळा दूर झाला पाहिजेत असं प्रशासनाचं म्हणणं होतं. त्या पद्धतीने प्रशासन कामाला लागलं, प्रशासनाने नोटीस पाठवल्यात, परंतु खूप चुकीच्या पद्धतीने तो विषय चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आला. पण तुम्ही तो हाताळला पण खूप चांगल्या पद्धतीने. म्हणजे मला प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे की तुम्ही जे कणखरपणे तेव्हा उत्तर दिले, तर हा कणखरपणा तुमच्यात कोणाकडून आला किंवा तुम्ही कोणाकडून प्रेरणा घेता की काही येऊ दे, मारण्याची धमकी येऊ दे, कुठल्याही धमक्या येऊ द्यात, पण मी मागे हटणार नाही? राजकारणात मधला येण्याचा जो माझा उद्देश आहे मुळात तो समाजसेवेचा आहे. एका चांगल्या वेल अँड डू फॅमिलीमधून आलेले आहे, त्याच्यामुळे राजकारणात येऊन पैसे कमवणं हा माझा उद्देश नाही आहे. जास्तीत जास्त जनसेवा आपली झाली पाहिजेत, लोकांचं भलं आपल्या माध्यमातून झालं पाहिजेत, विकासाच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीने चिखली शहराला, चिखली तालुक्याला किंवा मतदारसंघाला एका विशिष्ट उंचीवरती आपण आणलं पाहिजेत, ही भावना त्या ठिकाणी आहे. आणि हे काम करत असताना सर्वसामान्य जनतेचे आशीर्वाद माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत आणि जनतेची ताकद माझ्या पाठीमागे असल्यामुळे मला वाटते एक कॉन्फिडन्स येतो आणि एवढं माहिती की बाबा आपण चांगले निर्णय घेतो आणि त्या चांगल्या निर्णयासाठी जर कोणाचा विरोध होत असेल तर तो विरोध सुद्धा पत्करण्याची तर आपण तेवढी ताकद आपण ठेवू शकतो. बरोबर. त्याच्या जोडीस जोड एक प्रश्न असा आहे की चिखली मतदारसंघासाठी येणाऱ्या आगामी वर्षात आपला ड्रीम प्रोजेक्ट कुठला आहे? मतदारसंघ जर पाहिला आपण तर कृषीप्रधान मतदारसंघ आहे.
चिखली शहर जर सोडलं तर बाकी सगळा ग्रामीण भाग आहे. आणि ग्रामीण भागाचा जर का आपण विचार केला आणि आधीचे जे 15-20 वर्ष पाहिलेत, अजिबातच कुठे डेव्हलपमेंट झालेली नव्हती. शेतरस्त्यापासून आम्हाला सुरुवात करावी लागली. 2 गावांना जोडणारे रस्ते असतील ते आमच्याकडे मतदारसंघामध्ये, जिल्हा परिषदेच्या अशा कितीतरी शाळा आहेत की त्या शाळांमध्ये वर्ग खोल्या नव्हत्या किंवा ज्या होत्या त्यांची परिस्थिती अतिशय खराब झालेली होती. चिखली MIDC चांगले प्रोजेक्ट्स आम्हाला आणायचे आहेत. तर असे बरेचसे विषय आहेत, कारण बॅकलॉग खूप मोठा आहे. 15-20 वर्षाचा तो बॅकलॉग भरून काढण्यासाठी सुरुवातीचे फक्त 2च वर्ष आम्हाला मिळालेले, म्हणजे शेवटचे 2 वर्ष. सुरुवातीला 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं, कोविड होता, त्यानंतर मग महायुतीचं सरकार आलं, तेव्हाचे 2 वर्ष, आणि आताचे हे 6, 7, 8, 9 महिने. विषय खूप आहेत, खूप सारे स्वप्न आहेत. त्याच्यामध्ये प्राधान्य जर म्हटलं तर शेतरस्ते आहेत, जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, आणि चिखली शहरामध्ये जे MIDC आहे त्या MIDCमध्ये जो आमच्या इथला जो शेतकरी आहे तो सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे. तर सोयाबीनवरती काही प्रोसेसिंग युनिट आणता येईल का ते बघायचं आहे. धाड माझ्या मतदारसंघामधला जो भाग आहे, बुलढाणा तालुका आहे, तर तिथे मका उत्पादक शेतकरी आहेत. तर त्या मक्यावरती काही इथेनॉलचा प्रोजेक्ट वगैरे आणता येईल का, तसे प्रयत्न आमचे चालू आहेत. सध्याच्या घडीला देऊळगाव राजामध्ये आम्ही सूतगिरणी चालू करत आहोत, ते अंतिम टप्प्यामध्ये आहे. त्याची आता येणाऱ्या धनत्रयोदशी किंवा दिवाळीच्या आसपास त्याचं उद्घाटन आम्ही करणार आहोत. ज्या महिला आहेत, आता महिला, हां, तर ती महिलांची जी बँक आम्ही काढलेली आहे, ती बँक मला अजून चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलप करायची आहे आणि त्यातून चांगल्या पद्धतीने कर्ज वाटप झालं पाहिजेत. महिला स्वतःच्या पायावरती उभ्या राहतील असे उद्योगधंदे त्यांना द्यायचे आहेत. असे बरेचसे विषय आहेत. आता ज्या ज्या विषयाला सरकारकडनं मदत मिळते ते तसे एक पुढे जातील. आणि ताई, तुम्ही असे यंग डायनॅमिक लीडर आहात, आणि आपण एक म्हणजे रियालिटी चेक असा आहे की जे यंगस्टर्स आहेत, चिखलीचे असू द्या किंवा विदर्भातले असू द्या, सगळे पुण्या मुंबईसारख्या शहरात येऊन जॉब करतात. तर त्या अनुषंगाने जे यंग विद्यार्थी आहेत त्यांच्या जॉबच्या दृष्टिकोनातून आपल्या मतदारसंघात कुठली इंडस्ट्री असेल किंवा कॉर्पोरेट जॉब आपण त्यांना देऊ शकू, असा कुठला प्रोजेक्ट आपण आपल्या डोक्यात आहे? तेच मी सांगितलंय की विदर्भ म्हणजे आतापर्यंत या अशा सगळ्या प्रोजेक्टपासून दूर होता, परंतु आता फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये चांगले प्रोजेक्ट विदर्भामध्ये येत आहेत. विदर्भामध्ये आपल्याला फक्त नागपूर हाच एक डेव्हलप वाटत होतं. नागपूर सोडून बाकी ठिकाणी पाहिजे तशी डेव्हलपमेंट नव्हती, परंतु आता अमरावतीला खूप मोठा त्या ठिकाणी आपलं गारमेंटचं हब आलेलं आहे, एज्युकेशन हब झालेलं आहे, टेक्स्टाईल पार्क तिथे अमरावतीमध्ये आलेला आहे. गोंदियामध्ये, चंद्रपूरमध्ये सुद्धा चांगले इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी झालेले आहेत. आता अकोला आणि बुलढाणा आणि वाशिम हे जे 3 जिल्हे आहेत, या 3 जिल्ह्यांमध्ये खूप चांगला स्कोप आहे. या आत्ताच्या अधिवेशनामध्ये आम्ही तो विषय सुद्धा घेतला होता की नागपूरमध्ये, चंद्रपूरमध्ये ज्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट झाल्यात किंवा मोठे मोठे प्रोजेक्ट्स आलेत अमरावतीमध्ये, तसेच प्रोजेक्ट आता अकोला, वाशिम, बुलढाणा या 3 जिल्ह्यामध्ये येणं खूप गरजेचे आहे. आणि हे 3 जिल्हे जर का पाहिलेत तर या 3 जिल्ह्यामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे, मका घेणारा शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे, आणि फळबागा जर पाहिल्या तर संत्रा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये होतो. तर संत्र्याचं जे प्रोसेसिंग युनिट आहे ते आमच्या बुलढाण्यामध्ये एक आम्ही आणलेलं आहे. संग्रामपूर, जळगाव, जामोद या ठिकाणी ते आलेलं आहे. आता दुसरा प्रोजेक्ट मोठा आम्हाला टेक्स्टाईल पार्क आणायचा आहे. स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर असताना खरं तो मंजूर झाला होता, परंतु लँड उपलब्ध न झाल्यामुळे तो प्रोजेक्ट आमचा चिखलीचा गेला आणि खामगावचा पण गेला. आता लँड ॲक्वायझेशन करून तो प्रोजेक्ट आम्हाला बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणायचा आहे, पुन्हा सुरू करायचा आहे. मक्यावरती खूप चांगली संधी आहे शेतकरी आणि एकंदरीतच तरुण पिढीसाठी. अर्थात, कारण जो मतदारसंघ आहे किंवा जो जिल्हा, हे 3 जिल्हे आहेत कृषीप्रधान. हे जोड मला हे विचारायचं आहे की आपल्या विदर्भाला गुलशने बेरार म्हणायचे निजामांच्या काळात. म्हणजे जेवढे प्रिन्सली स्टेट होते त्यामध्ये सगळ्यात गुलशन, म्हणजे सगळं आपण म्हणू शकतो की नैसर्गिकदृष्ट्या म्हणू द्या किंवा पैशाच्या दृष्टिकोनातून म्हणू द्या, हा फार गुलशन होता. आणि हे बेरार प्रिन्सली स्टेट होतं. नंतर ते विदर्भ झालं. तर मग या विदर्भाचा विकास कुठेतरी थांबला.
आणि आता आपल्यामार्फत किंवा आपल्यासारख्या यंग लीडर्समार्फत हा विकास परत येतो आहे. पण याच्या जोडीस जोड आपलं वेगळ्या विदर्भाबद्दल मत काय? हे बघा, जुन्या काळात वऱ्हाड सोन्याची कुऱ्हाड असं सुद्धा म्हटलं जायचं. कारण विदर्भातला कापूस जो आहे हा म्हणजे तेव्हा कापसाची प्राईज आणि सोन्याची प्राईज ही त्या ठिकाणी सारखी राहायची. तर त्याच्यामुळे ते वऱ्हाड सोन्याची कुऱ्हाड म्हटलं जायचं. परंतु कालांतराने कापसावरती येणारी रोगराई, नैसर्गिक आपत्ती, त्याच्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी पाहिजे त्याप्रमाणे सस्टेन म्हणजे त्याच्यावरती अवलंबून तो राहिला नाही. त्यांनी दुसरे पिकं घेतलेत आणि नंतर मग बाजारभाव वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आल्यात. लाईफस्टाईल मात्र जी राहिली विदर्भाची जुन्या काळामध्ये, पैसा मोठा असल्यामुळे लाईफस्टाईल ही राजासारखीच त्या ठिकाणी राहिली. त्या काळामधला कापूस मँचेस्टरमध्ये जायचा आपल्या विदर्भातला, लंडनमध्ये कापूस जायचा आपला. परंतु ती परिस्थिती राहिली नाही, परंतु शौक मात्र तसेच राहिले. आणि शेतीसोबत आपण जोडधंद्याकडे वळलं पाहिजेत. किंवा तसं एखादं विदर्भाला त्या काळामध्ये राजकीय नेतृत्व त्या वेळेला लाभलं नाही. त्याच कंपेअरमध्ये जर का आपण पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे काही नसताना, म्हणजे विदर्भाच्या तुलनेमध्ये भौगोलिकदृष्ट्या पश्चिम महाराष्ट्र खूप मागे होता. परंतु तिथले जे कोणी राजकीय नेते मंडळी होती त्यांनी सिंचनाच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने पश्चिम महाराष्ट्राला त्या ठिकाणी मुख्य प्रवाहामध्ये आणलं. हे प्रवाहात आणण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती खूप महत्त्वाची असते, दांडगी असते. तसं नेतृत्व त्यांना त्यावेळेला भेटलं. दुर्दैवाने विदर्भाला कोणीही त्या काळामध्ये नव्हतं. आता मात्र फडणवीस साहेब आहेत, गडकरी साहेब आहेत, बावनकुळे साहेब आहेत, यांच्यासारखं खूप चांगलं नेतृत्व विदर्भाला भेटलेलं आहे. आणि त्यांच्या माध्यमातून खूप चांगले कामं होत आहेत जे आपण बघत आहोत. म्हणजे फक्त बोलायचाच भात किंवा बोलायचीच कडी नाही, तर आज जो व्यक्ती 10-15 वर्षाआधी विदर्भात गेला असेल आणि जर तो आज येत असेल तर त्याला विदर्भ खूप वेगळा दिसतोय. वेगळ्या विदर्भाबद्दल आपलं मत झाला पाहिजे की नाही? मला वाटते ही जी भूमिका आहे ही पक्षाची भूमिका आहे. हे मी स्वतंत्र मी मत नाही देऊ शकत. तुम्ही माझे सुरुवातीला भारतीय जनता पार्टीचे आमदार म्हणूनच माझे ते इंट्रोडक्शन दिलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं हा जो प्रश्न आहे पक्षातले जेव्हा कोणी ज्येष्ठ मंडळी तुमच्याकडे येतील त्यांना तुम्ही आवर्जून विचारलं पाहिजे. ओके, नो प्रॉब्लेम. आता आपण आपल्या शेवटच्या भागाकडे येऊ. ताई, मला अपोजिंग पार्टीमधले आणि आताच्या सत्तेतील असे काही नेते सांगा जे तुमचे प्रेरणास्थान आहेत किंवा तुम्हाला वाटतं की त्यांच्याकडे पाहून तुम्हाला प्रेरणा मिळते. कुठले एक नाव सांगितलं तरी चालेल. ऑफकोर्स म्हणजे देवेंद्र फडणवीस सोडून बाकी नेते आजी माझी कुठले पण चालतील. नाही, फडणवीस साहेब आहेतच, नो डाऊट. अजितदादा आहेत, प्रशासनावरती खूप त्यांची चांगली पकड आहे. सकाळी 6 वाजेपासून ते फील्डवरती असतात, काम करतात आणि गेल्या 30-40 वर्षापासून अशीच त्यांची कार्यपद्धती आहे. अजितदादा आहेत, एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्यांनीसुद्धा मुख्यमंत्री असताना चांगलं काम केलेलं आहे किंवा UD-मध्ये त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. विरोधी पक्षामध्ये आता सध्याच्या घडीला तर मला असं कोणी दिसत नाही, परंतु विलासराव देशमुख एक चांगलं नाव होतं. RR पाटील साहेब चांगलं नाव होतं. खूप चांगलं काम त्यांनी जेव्हा त्यांना संधी मिळाली तेव्हा त्यांनी केलेलं आहे. सध्याच्या घडीमध्ये पण मला तर कोणी असं दिसत नाही. अच्छा, नो प्रॉब्लेम नाही. आता आपला वेळ पण झाला आहे, आपण थोडा सांगताकडे येऊ. बिझी स्केड्यूलमधून आम्हाला टाईम दिला त्याबद्दल तर खरं प्राईम संवाद संपूर्ण टीमकडून मी आपले आभार मानतो. आणि नक्कीच एक विदर्भातील व्यक्ती म्हणून, मी पण विदर्भाचाच आहे, विदर्भातील व्यक्ती म्हणून यंग डायनॅमिक लीडर आपण आहातच. आणि विदर्भाचा विकास, एकंदरीत आपल्या मतदारसंघाचा विकास, विदर्भाचा विकास आपल्या हातून नक्कीच घडव व इथून पुढे आपला जो ग्राफ नेहमीच वरचढ राहिलेला आहे तो आणखी वरचढ होऊन कुठेतरी मंत्रीपद आपल्याला भेटो आणि नंतर परत आपण एकदा पॉडकास्ट करू आणि तेव्हा काही नवीन मुद्द्यांवरती आपण चर्चा करू. आपल्याला आपल्या भावी वाटचालीसाठी आमच्या सर्व टीमकडून, विदर्भाकडून मी शुभेच्छा देतो. आपण आम्हाला टाईम दिला
त्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई.